नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काबुली चणे। यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी काबुली चणा। हे चणे आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे हे चणे आपले आज भिजलेले आहे। आता आपल्याला हे चणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यासोबत 2 तेजपान, हळद, पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। आणि आता कुकरचे झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला भटुऱ्यांसाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 वाटी मैदा, 1 वाटी रवा, खाण्याचा सोडा, मीठ, दोन मुरुकले तेल, आणि दही। आता आपल्याला हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत व ते पीठ मळून आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा चपातीच्या पिठासारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडे थोडे तेल टाकून आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे पीठ 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहे। आता आपण छोले बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 5 कांदे आणि 1 टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत कलसून घ्यायचे आहे। सोबत आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हे परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला लसूण, टोमॅटो आणि परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यांमधून आपल्याला काढून घ्यायचे आहे। यांची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता कढईमध्ये थोडे तेल टाकून घ्यायचे आहे। तेलामध्ये जिरा, मोहरी, तेजपान आणि ही पेस्ट टोमॅटो आणि कांदे लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। तसेच धने पावडर, लाल तिखट 2 ते 3 चमचे, छोले मसाला आणि आपल्याला हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे व परतून घ्यायचे आहे। मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे। आपण बघू शकता मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागलेले आहे। आता हे शिजवलेले काबुली चणे आपल्याला कढईत टाकून घ्यायचे आहे व पुन्हा ते परतून घेऊन आपल्याला 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचे आहे। भाजीला चांगल्या प्रकारे उकळी यायला लागलेली आहे। आपला छोले मसाला बनवून तयार झालेला आहे। वरतून थोडी कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भाजीत घालायची आहे। आता हे भटुऱ्यांसाठी आपण 2 ते 3 तास पीठ भिजत ठेवलेले होते। आता याचे आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे आहेत। भटुऱ्यासाठी आपल्याला मोठ्या पुऱ्या लाटायच्या असतात, परंतु मी इथे छोटे छोटेच पुऱ्या लाटलेल्या आहे। आपण आपल्या आवडीनुसार मोठी पुरी लाटू शकता। तेल तापले की आपल्याला हे भटुरे तळून घ्यायचे आहेत।
आपण बघू शकता आपले भटुरे हे असे टम असे फुगलेले आहेत. सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व भटुरे हे तळून घ्यायचे आहे. आपले छोले भटुरे बनवून हे तयार झालेले आहे. आता आपण एका ताटामध्ये सर्व करून घेणार आहोत. आपण बघू शकता आपली छोले मसाला बनवून तयार झालेली आहे भाजी. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा.